नमस्कार, मयुरीज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तुम्हाला जी भाजी दिसते इथे ती भाजी आहे पावसाळी रानभाजी, कुरडूची भाजी। खायला चवीला इतकी सुंदर असते आणि कुरडूची भाजी ना ही पानं दोन प्रकारामध्ये असतात। लांब लांब असणारी पानं सुद्धा मिळतात आणि आता ही जी तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहायला मिळतात अशी सुद्धा पानं आहेत। तर आता ही कुरडूची जी भाजी आहे ती मी घरी आणली आणि आपल्याला आता ही बनवायची। त्यासाठी काय करायचं, सर्व पानं एकत्र घ्यायची आणि बारीक चिरून घ्यायची। तुम्ही चिरायच्या आधी सुद्धा धुवून घेऊ शकता। मी इथे बारीक चिरून घेणार आहे आणि मग पाण्यामध्ये हिला घालून घेणार आहे। जर तुम्ही मयुरीज किचनला अजूनपर्यंत सबस्क्राइब केलेलं नसेल तर लगेच जा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका, म्हणजे जेव्हा केव्हा मी माझी नवीन रेसिपी अपलोड करेल तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल। आत्तापर्यंत आपण बऱ्याच पावसाळी रानभाज्या बनवलेल्या आहेत, तुम्ही पाहिल्या नसाल तर नक्की जाऊन पहा। आता इथे भाजी आहे ती बारीक चिरून झालेली आहे। आता मी हिला पाण्यामधून एकदा वॉश करून घेणार आहे आणि फोडणीसाठी काय करायचं, कढईमध्ये 2 ते 3 चमचाभर एवढं तेल घालायचं आणि तेल व्यवस्थित गरम करून घ्यायचं, म्हणजे आपली फोडणी जी आहे ती छान तडतडेल। तर आता फोडणीसाठी काय करायचं, लसूण घ्यायची, 7 ते 8 पाकळ्या लसणाच्या छान ठेचून घ्यायच्या। तुम्ही वरतून सुद्धा घालू शकता, फोडणीमध्ये सुद्धा घालायच्या आणि वरतून पण घालायच्या, म्हणजे भाजीला ना सुंदर असा फ्लेवर येतो। मी इथे 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या ठेचून घातल्या आणि 2 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या त्यासुद्धा तेलामध्ये घातल्या। त्यानंतर आता फोडणीमध्ये जास्त आपल्याला काही घालायची गरज नाही आहे, तर धुतलेली भाजी जी आहे ती फोडणीवर घालायची आणि छान मिक्स करून घ्यायची, भाजी शिजवून घ्यायची। 5 मिनिटांमध्ये ही भाजी जी आहे ती आकसली जाईल आणि भाजीला थोडंसं पाणी सुटेल, त्याच्यामुळे मीठ घालायची घाई सुरुवातीला करायची नाही। आता मी आधी इथे सर्व भाजी जी आहे ती पाण्यामधून काढून फोडणीवरती घालून घेते। आता भाजी आपण व्यवस्थित आधी मिक्स करून घेऊया, त्याला पाणी सुटेल थोडं हळूहळू। तर व्यवस्थित मिक्स करायचं आणि पाणी जे आहे भाजीतलं ते पूर्णपणे आटेपर्यंत भाजी आपल्याला शिजू द्यायची आहे। पाणी एकदा का आटलं की आपली भाजी जी आहे ती तयार होईल। तर आता मी आधी मिक्स करून घेते। आता तुम्ही पाहू शकता हळूहळू भाजी जी आहे ती आकसली गेली आहे, पाणी सुटायला सुरुवात झालेली आहे भाजीला। आता मी इथे भाजीमध्ये मीठ घालणार आहे, जास्त मीठ घालायचं नाही कारण का अजून पाणी सुटतंय भाजीला आणि मीठ घातल्याच्या नंतर अजून सुटेल, मग भाजी आकसली गेल्यावरती खारट होईल, म्हणून मग जेवढं मीठ घालायचं त्याच्यापेक्षा थोडं कमी मीठ घाला, म्हणजे आपला भाजी जी आहे ती बॅलन्स होईल आणि खारट होणार नाही। त्यानंतर मी छोटी वाटीभर एवढं ओलं खोबरं घातलेलं आहे। पालेभाजीमध्ये ओलं खोबरं म्हणजे खूप सुंदर लागते भाजी, तर ओलं खोबरं असेल तर घाला, नसेल तर स्किप केला तरीसुद्धा चालेल, पण भाजीमध्ये ओलं खोबरं घातलं तर खूप सुंदर होते भाजी। आता ह्याला पाणी सुटेल आणि सुटलेलं पाणी आटेपर्यंत मी भाजी छान शिजवून घेणार आहे। पाणी पूर्णपणे आटलं की भाजी आपली खाण्यासाठी तयार होईल। तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आता इथे तुम्ही पाहू शकता भाजीमधलं पाणी जे आहे ते संपूर्ण आटलेलं आहे, मस्त ड्राय झाली आहे भाजी। आता ही भाजी खाण्यासाठी तयार झालेली आहे। तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करून पहा, भाजी मिळाली तर नक्की खाऊन पहा आणि अशाच पावसाळी रानभाजींसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका आणि निरोगी खा, निरोगी राहा।